नमस्कार. ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुंबईकरांची सर्वात स्पेशल आणि आवडती डिश म्हणजे वडापाव, आणि तोही तिखट झणझणीत असा ठेचा वडापाव. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण घेणार आहोत 7 ते 8 मध्यम आकाराचे बटाटे. आता आपण प्रेशर कुकरमध्ये पाणी घेऊया आणि बटाटे त्यात टाकूया. बटाटे पाण्यात टाकल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ टाकूया. आता प्रेशर कुकरचे झाकण लावून घेऊया. साधारणतः 2 ते 3 शिट्ट्यांमध्येच बटाटे चांगले मऊसूत शिजतात. बटाटे शिजेपर्यंत आपण वड्यासाठी लागणारे बेसन पीठ कालवून घेऊया. त्यात थोडी हळद टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे त्यात मीठ टाकून घेऊया. आणि आता आपण त्यात थोडे पाणी टाकून ते पीठ चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकतात आता आपलं पीठ अगदी पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे. आता आपण वडापावसाठी लागणारी रेड चटणी बनवणार आहोत. तिला आपण सुकी चटणी देखील बोलू शकतो. हे बेसन पीठ आपण बुंदीच्या शेपसारखे झाऱ्याच्या मदतीने चांगले लाल रंग होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत चांगले तळून घेऊया. तुम्ही बघू शकतात हे किती व्यवस्थित पद्धतीने तळून घेतलेले आहेत. आता आपण या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या न सोलताच तळून घेऊया, जेणेकरून आपली चटणी ओली न होता सुकी होईल. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया. आता आपण ह्या चटणीला तिखटपणा येण्यासाठी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेऊया. तुम्ही बघू शकतात आता आपली सुकी चटणी अगदी क्रिस्पी बनवून तयार झालेली आहे. ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 15 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. आता आपण हे खलबत्त्यात ट्रान्सफर करून घेणार आहोत. यात चवीप्रमाणे मीठही टाकून घेऊया. हा ठेचा अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडही नाही, मीडियम पद्धतीने हा ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात आपला झणझणीत असा ठेचा बनवून तयार झालेला आहे. हिरवागार आणि सुरेख दिसतो आहे आपला ठेचा. तुम्ही बघू शकतात इथे आता आपले बटाटेही चांगले शिजून रेडी झालेले आहेत. आपण आता वडापावच्या आतलं बटाट्याचे सारण तयार करायला सुरुवात करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की यात आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्त्याने याला फ्लेवर अगदी छान आणि सुगंधित येईल. आता यात आपण टाकणार आहोत 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी. जिरे मोहरी चांगले कडकडल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी हळद. चवीप्रमाणे मीठही टाकून घेऊया. हे आता आपण चांगलं परतवून घेऊया. आता आपण त्याला तिखट फ्लेवर येण्यासाठी थोडा ठेचाही ॲड करणार आहोत. आपण त्यात आता आपण शिजवलेले बटाटे ॲड करून घेऊया. ते बटाटे त्यात एकजीव होईपर्यंत परतवत राहूया. चांगले नरम परतवले की वडापाव हे आपला सॉफ्ट होईल. त्या सारणमध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकतात अगदी सुरेख झालेला आहे आपल्या वडापावच्या आतलं सारण. चला तर आता आपण वडापाव तयार करायला सुरुवात करूया. त्या सारणाचे गोलगोल गोळे तयार करून घेऊया. आता आपले सर्व गोळे तयार करून रेडी झालेले आहेत. आपण आता वडे तळून घेऊया. वड्यांना थोडा लालसर रंग येईपर्यंत त्याला चांगले तळून घेऊया.
तुम्ही बघू शकतात आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत वडे तळून तयार झालेले आहेत। आता आपण पावाला एका साईडने ठेचा लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडने लाल आपली क्रिस्पी सुकी चटणी लावून घेऊया। तुम्ही बघू शकतात आता आपला तिखट झणझणीत आणि चविष्ट असा वडापाव बनून रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।